हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला CETचे काही महत्त्वाचे जे क्वेश्चन्स असतात ते ट्रिकनी सहज न सॉल्व करता थोडक्याशा कॅल्क्युलेशननं कसं सॉल्व करायचे मी तुम्हाला समजून सांगतो आहे. तर तो क्वेश्चन मी वेळ न घालवता तुमचा तो क्वेश्चन घेतो. क्वेश्चन कसा आहे पहा. हे पहा, इथं हा आपल्याला क्वेश्चन घ्यायचा आहे. तर क्वेश्चन कसा आहे बघा. टू statements pattern S1 and S2 are the equivalence if S1 डबल इम्प्लिकेशन S2. लक्षात ठेवा. आता डबल इम्प्लिकेशनचं तुम्हाला माहीत काय पाहिजे. इथं बघा, मी तुम्हाला त्याचं एक स्टेटमेंट काढून दाखवतो. हे बघा कसं. तर P स्टेटमेंट P, ओके, स्टेटमेंट Q, P डबल इम्प्लिकेशन Q हे आपणाला सर्वांना माहीत आहे. बरोबर. आता याच्यामध्ये या स्टेटमेंट्समध्ये बघा, तर तुम्हाला माहीत असतं की हे TF इथं TF असं असतं. बरोबर. आणि आता डबल इम्प्लिकेशन म्हणलं की तुम्हाला माहीत आहे की T आणि F जर का एक T एक F किंवा एक F एक T असेल तरच F असतं, बाकी सगळ्यांना T असतं. मग त्यांचा क्वेश्चन काय आहे. तर क्वेश्चन आहे इक्विव्हॅलन्स. क्वेश्चन काय आहे तुमचा. इक्विव्हॅलन्स. इक्विव्हॅलन्स याचा अर्थ दोन्ही समान. म्हणजे टी असेल तर टीच येणार आणि F असेल तर इथं बघा, मी आता करून दाखवले तुम्हाला. इथं बघा, टी असेल तर टीच येणार, F असेल तर टीच येणार. म्हणजे इक्विव्हॅलन्स याचा अर्थ टी हे समान आहे. इक्विव्हॅलन्स म्हणजे समान, तर टी येतं. आणि F समान आहे तरीसुद्धा टी येतं. याचा अर्थ टी मीन्स टॉटॉलॉजी, म्हणून त्याचा आन्सर आहे टॉटॉलॉजी. समजलं का बघा. S1 आणि S2 हे दोघं समान आहेत आणि समान असताना म्हणजे इक्विव्हॅलन्स असताना त्याचं आन्सर काय असलं पाहिजे. टी टॉटॉलॉजी असलं पाहिजे. इथंपर्यंत समजलं. आता हा क्वेश्चन समजला असेल तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन आहे बघा, इंटिग्रेशन dx डिवाइड बाय साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स dx. तर त्याचा आन्सर काय असेल. आता हे बघितल्या तुमच्या लक्षात येईल की बाबा की इंटिग्रेशन इथं मी सॉल्व करून दाखवतो बघा तुम्हाला, आणि तोंडीही सांगतो कसं आन्सर येईल. बघा, इंटिग्रेशन 1 साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स dx. ओके. आता मला सांगा, हा जो 1 असतो तो 1 म्हणजे आपली जी आयडेंटिटी आहे त्या आयडेंटिटी यूज करायची. लक्षात घ्या, इंटिग्रेशन सॉल्व करणे म्हणजे कोणत्याही मेथड किंवा वेगवेगळ्या मेथडचा वापर करून ते एक्झाम्पल आपणाला फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं असतं. काय करायचं असतं. फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं असतं. मग आता 1ची व्हॅल्यू 1 मीन्स आपणाला माहीत आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. म्हणजे हा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा अर्थ काय 1. आणि ह्या साइन स्क्वेअर एक्सला मी काय करतो, हा आहे तसा साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स सेपरेट देतो. आणि ह्या कॉस स्क्वेअरला सुद्धा साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स सेपरेट देतो. लक्षात घ्या, काय केलं समजलं का. 1 जो आहे त्या 1च्या ठिकाणी मी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ठेवला, आणि हा जो डिनॉमिनेटर जो होता साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर तो सेपरेट दिला, आणि हे साइन स्क्वेअर एक्सला साइन स्क्वेअर एक्स कॅन्सल झालं, कॉस स्क्वेअर एक्सला कॉस स्क्वेअर एक्स कॅन्सल झालं. लक्षात आलं का काय केलं. आता पुढे बघा, तर हे बघा, तर 1 आपल्याकडे राहिला कॉस स्क्वेअर एक्स dx सेपरेट करतो, प्लस 1 आपण इथं काय राहिला साइन स्क्वेअर एक्स, आणि तुम्हाला माहिती आहे 1 बाय कॉस मीन्स सेक, सो सेक स्क्वेअर एक्स dx. 1 बाय साइन मीन्स कोसेक, सो इट इज कोसेक स्क्वेअर एक्स dx. झालं. मग हा तुम्हाला माहितीच आहे. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स म्हणजे टॅन एक्स आहे. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कॉट एक्स आहे, आणि म्हणून त्याचा आन्सर
tan x मायनस कॉट एक्स प्लस सी. तुम्हाला लक्षात घ्या, हे बघा tan x मायनस कॉट एक्स प्लस सी. लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म्युल्यांच्यावर भर द्या. एक्झाम्पल जेव्हा सोडव तेव्हा फॉर्म्युला आला की तुम्हाला ॲन्सर येणार. फॉर्म्युले जास्तीत जास्त फॉर्म्युले तुम्ही काय करा तर रिवाईज करा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट एक्स इक्वल टू -√3x. आता लक्षात घ्या, कॉटची व्हॅल्यू √3 कुणाला असते ही आपण शोधायचं आहे. कॉटची व्हॅल्यू √3 कुणाला असते तर ती 30 अँगलला असते. समजा कॉटची व्हॅल्यू तुम्हाला समजेना तर टॅनची काढायची, म्हणजे कॉटच्या विरुद्ध कॉटच्या काय करायचं रेसिप्रोकल केला की टॅन मिळतो, म्हणजे ह्याचा रेसिप्रोकल ऑटोमॅटिकली तुम्हाला काय मिळतो 1/√3 मिळतो. मग काय करायचं माहिती आहे का, तर कॉटची व्हॅल्यू √3 कुणाला असते तर π/6ला. लक्षात घ्या, कॉट 30 डिग्री म्हणजेच π/6 म्हणजेच काय कॉट π/6 इक्वल टू √3 असते. एवढं माहीत पाहिजे तुम्हाला. बघा तोंडी करायचं आहे, माहीत काय पाहिजे कॉट 30 डिग्री म्हणजेच कॉट π/6 इक्वल टू √3. पण आपला विषय काय आहे मायनसचा विषय आहे. आपला काय विषय आहे -√3 आणि त्याचा ॲन्सर तोंडी काढायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या, ही कार्टेशियन सिस्टीम आहे. इथं 0 असतं, इथं π/2 असतं, इथं पाय असतं, इथं 3π/2 असतं, इथं 2π असतं. मला बघा आता मी काय म्हणते, मला काय पाहिजे आहे π/6ची व्हॅल्यू √3 पण मायनस आहे. तर लक्षात घ्या, ऑल स्टुडंट्स टेक अ कॉफी या फॉर्म्युलेने आपण काय म्हणतो ऑल पॉझिटिव्ह टॅन पॉझिटिव्ह. मग टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, मग कॉट निगेटिव्ह कुठं असणार आहे, या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असणार आहे, या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असणार आहे. एवढं समजलं का बघा. या क्वाड्रंटमध्ये सर्व पॉझिटिव्ह ऑल पॉझिटिव्ह, यामध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, म्हणजे ह्याचा पॉझिटिव्हचा आपल्याला विषयच घ्यायचा नाही. का विषय घ्यायचा नाही, कारण आपल्याकडे मायनस आहे, -√3 आपल्याकडे काय आहे, आपल्याला काय पाहिजे आहे -√3 पाहिजे. आपण म्हणून बघितलं काय √3 कुणाला व्हॅल्यू आहे बघितलं, कुणाला आहे π/6ला. इथंपर्यंत समजलं तुम्हाला. आता π/6 मग निगेटिव्ह कुठं असतं इथं आणि इथं, म्हणजे पायमधून वर जायचं आहे आपल्याला सेकंड पार्टमध्ये, पायमधून π/6 मायनस करायचं आहे आणि फोर्थ क्वार्टरमध्ये यायचं आहे म्हणलं की 2π मधून π/6 मायनस करायचं आहे. लक्षात घ्या, तोंडी करायचं आहे आपल्याला, कॅल्क्युलेशन करायचं नाही. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 6π - 1π 5π/6 म्हणजे हे येणार 5π/6. हे बघा 6π 1π 5π/6. इथं केलं आपण 12π 1π 11π/6 आणि बघायचं आता आपल्याकडं 5π/6 आणि 11π/6 कुठे ॲन्सर आहे बघा, इथे ॲन्सर आहे. हे ॲन्सर झालं. आता आपण पुढे जाऊया, ह्या क्वेश्चनकडे जाऊया. हे बघा हा क्वेश्चन काय क्वेश्चन, द पॉईंट ऑन द कर्व y इक्वल टू √x - 1 x - 3 whose where the tangents is perpendicular to the line. याला ती परपॅन्डिक्युलर आहे. टँजंट तुमची टँजंट कशाला, याला परपॅन्डिक्युलर आहे आणि त्याचे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. लक्षात घ्या, हे सॉल्व न करता डायरेक्ट व्हॅल्यू ठेवायची. हा ऑप्शन ठेवून बघूया. एक्सची व्हॅल्यू किती आहे 4 आहे, वायची व्हॅल्यू किती आहे ±1 आहे. इथं एक्सच्या ठिकाणी 4 ठेवा. 4 - 3 किती आलं 1. 4 - 3 किती आलं 1. 1चं रूट 1 आलं बघा, 1 आलं का, म्हणून तो ऑप्शन. म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू ठेवून हे याच्यातून एक्सची आणि वायची व्हॅल्यू दोन्ही सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. एक्सची व्हॅल्यू जर 4 ठेवली 4 - 3 1 आहे, √1 मीन्स 1, y इक्वल टू 1 1 इथं आलेलं आहे बघा, हे त्याचं ॲन्सर. समजलं का बघा. आता पुढे जाऊया. क्वेश्चन काय आहे पहा, हे बघा क्वेश्चन काय आहे बघा. A bar, B bar, C bar are the non-collinear vectors such that for some scalar x, y, z, x a bar plus y b bar plus z c bar 0 bar. इथं फोकस करा.
या सगळ्यांच्या मल्टिप्लिकेशनची ॲडिशन 0 कधी येऊ शकेल? फक्त एक्सची व्हॅल्यू 0 असेल तर हे 0 येणार, वायची व्हॅल्यू 0 असेल तर हे 0 येणार, झेडची व्हॅल्यू 0 असेल तर हे 0. तर 4 ऑप्शनमध्ये बघायचं की कुठल्या ऑप्शनमध्ये x = 0, y = 0, z = 0 दिलेलं आहे. तर इथं दिलं बघा, हा डी ऑप्शनचं उत्तर येणार. समजलं का? हे त्याचं ॲन्सर येणार. समजलं तुम्हाला? आता हे जर समजलं असेल तर पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला देतोय बघा. हे बघा, हे पाठच करून ठेवायचं. ह्याला काय हे लेंदी प्रोसेस आहे, पण हे त्याचं ॲन्सर पाठ करून ठेवायचं आहे. बघा, ह्याला एल हॉस्पिटल रूल वापरावा लागतो, म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. हे बघा, f(x) = 3x + 3x² + 5x³ + ... 2n - 1 x⁻n - n². त्याचं ॲन्सर n आपल्याला माहीत आहे, सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स, सम ऑफ ऑल स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर, सम ऑफ ऑल क्यूब ऑफ नॅचरल नंबर. त्याच्यावरून हा थेरम आहे आणि त्याचं ॲन्सर आहे n × n + 1 n to 4n - 1. आता ते कसं असतं तुम्हाला थोडक्यात सांगतो, डिस्क्राईब करतो. आहे बघा, तर ह्याचं एल हॉस्पिटल रूल म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणे. एल हॉस्पिटल रूल काय असतो? डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणे असं असतं. डायरेक्ट काय घ्यायचं? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग आता बघा, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार, याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणे म्हणजे काय? 2 पुढं घ्यायचा, 1 कमी करायचा. 2 पुढं घ्यायचा, 1 कमी करायचा. 3 2 6, 6 1 इथं घेतला. हे पुढं घ्यायचा, 3 पुढं घ्यायचा आणि 1 कमी करायचा. म्हणजे किती येईल सांगा बरं? 5 × 3 15x². असंच करत 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 आपण पुढे जर घेतलो तर आपणाला काय मिळणार आहे? तर ही, आणि खाली डिनॉमिनेटरला एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, 1चं 0, म्हणजे खाली काहीही मिळणार नाही तुम्हाला. मग आता बघायचं, 1 2 ह्याची आपण स्प्लिट करू शकतो. 1 × 1, ह्याची 2 × 3, 1 × 1, 2 × 3, नंतर 3 × 5 असं आपण करू शकतो. फर्स्ट नंबर बघितला की 1 2 3 हा नॅचरल नंबर्स आहेत, आणि नॅचरल नंबरचा फॉर्म्युला आपला n × n + 1 हा फॉर्म्युला असतो नॅचरल नंबरचा. नॅचरल नंबरचा काय असतो? n × n + 1. आणि हा जो राहतो तुमचा 1 3 5 जे काय तुमची सिरीज राहील त्यात तो फॉर्म्युला 4n - 1 येतो, डिव्हायडेड बाय तुमचा हा 6. लक्षात घ्या. म्हणून त्याचा ऑप्शन जो आहे तो ऑप्शन काय असणार आहे? सी. असं हे थोडंसं सॉल्व करावं लागणार आहे, पण ते तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे चला, आता आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. तो क्वेश्चन आहे तुमच्याकडे इथं बघा. हा क्वेश्चन आहे 11th क्वेश्चन पहा. हे का? तर हे ओरली सांगतोय बघा, ओरली. सिमेट्रिक फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ द लाईन x = ay + b, z = cy + d. अगदी काही तुम्हाला येत नाही आहे, क्वेश्चन मॅथ्स माहीत नाही, विसरलं आहे सगळं, तरीसुद्धा याचा ॲन्सर कसं काढायचं सांगते बघा. हा बी आहे की नाही, बीकडं मायनस घेऊन जायचा, म्हणजे काय मिळाला? x - b. कुठं आहे बघा, शोधा. x - b येत आहे, x - b येत आहे. हे 2 ऑप्शन इथंच कट झाले. आणि डिव्हायडेड बाय ए, हे बघा, x - b डिव्हायडेड बाय ए, हे बघा आलं हे. तसंच c - d डिव्हायडेड बाय सी कुठं आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. आता हे 2 ऑप्शन कट झालेत आपले. या 2 ऑप्शनमध्ये आपल्याला ॲन्सर शोधायचा आहे. मग आता काय बघा, तुमच्याकडे आता मी तुम्हाला करून दाखवतो. हे बघा, x - b डिव्हायडेड बाय ए = y, z - c डिव्हायडेड बाय z - d डिव्हायडेड बाय c = y. आणि लक्षात ठेवा, हा y दोन्हीला सेम आला, म्हणजे त्याच्या खाली डिनॉमिनेटरला काय असलं पाहिजे? 1 असलं पाहिजे. आपल्याला ऑप्शन राहिले तर फक्त हे 2, याचा अर्थ 1चा हा ऑप्शन तुमचा बरोबर. समजलं असेल माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला. आणि आता लक्षात ठेवा, एवढेच क्वेश्चन्स तुम्ही चांगलेच करा. दुसरा व्हिडिओ हा तुम्हाला समजला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणखी नवीन व्हिडिओ तुम्हाला CETचे टाकत जाईन आणि तुम्ही समजून घ्या. थँक्यू.